Yes, very good evening. So we are going to start with next very important concept, and it is concept of electrostatic potential energy. I think everybody knows about potential energy. That is the energy possessed by a body on account of its configuration or position is called as a potential energy. Energy म्हटल्यानंतर it is always expressed in SI unit joule. जगातली प्रत्येक बॉडी बघा, it always try to maintain minimum potential energy. फॉर एक्झाम्पल आपण हा पेन घेतला, इथून जर ड्रॉप केला तर तो ग्राउंडला जाऊन टच करेल, कारण ग्राउंडला गेल्यावर त्याची मिनिमम पोटेन्शियल एनर्जी असेल. लक्षात घ्या, आपण जर त्याला लिफ्ट केलं तर इट्स पोटेन्शियल एनर्जी विल इन्क्रीज. म्हणजे कोणतीही बॉडी नेहमी नॉर्मल स्टेटला मिनिमम पोटेन्शियल एनर्जी मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो. आता इलेक्ट्रिसिटी मध्ये सुद्धा पोटेन्शियल एनर्जी आहे. म्हणजे आपण जर फॉर एक्झाम्पल इथे हा चार्ज घेतला, सपोज O be a point under consideration where a charge Q is considered. Suppose Q charge is considered. आता हा जो चार्ज आहे याची स्वतःची इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे. इमॅजिन करा, होल दिस ब्लॅकबोर्ड इज नथिंग बट इलेक्ट्रिक फील्ड बिलॉंग्स टू दिस चार्ज. आता याच्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आपण 3 पॉइंट घेतले बघा. P be a point whose distance is r from the center of charge. r अंतरावर हा P पॉइंट घेतलाय. तसंच A पॉइंट घेतलाय R1 डिस्टन्सवर, B पॉइंट घेतलाय R2 डिस्टन्सवर, आणि असं समजा की एक छोटासा चार्ज आहे दुसरा Q0 मी इथे घेतलाय. हा चार्ज मी इथे A पॉइंटला ठेवलाय. मला सांगा A पॉइंटला ठेवल्याबरोबर काय होईल? याच्यावर एक फोर्स ऍक्ट होईल. किती फोर्स ऍक्ट होणार आहे सांगा मला? फोर्स ऍक्टिंग ऑन दॅट चार्ज ऍट दॅट पॉइंट इज इक्वल टू इंटेन्सिटी ऍट दॅट पॉइंट मल्टिप्लाइड बाय चार्ज. आता इंटेन्सिटी किती असणार आहे तिथे? आता इंटेन्सिटी या चार्जची त्या पॉइंटला आपल्याला फॉर्म्युला झालेला आहे 11वी मध्ये, 1/4 पाय एप्सिलॉन 0k बोला Q डिवाइड बाय स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. आता याचं डिस्टन्स किती आहे तुमच्याकडे? R1 स्क्वेअर. लक्षात घ्या. सो R1 चा स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय काय येणार इथे? यस, बोला पटपट. किंवा आपण इथे म्हणू की याच पॉइंटचा जर विचार केला आपण, सपोज P पॉइंटचा जर विचार केला, P पॉइंटचा डिस्टन्स जर R घेतलं आणि इथे जर हा फोर्स आपण चार्ज ठेवला प्लस Q0 चार्ज, तर याच्यावर फोर्स ऍक्ट झाला असता इंटेन्सिटी इंटू चार्ज, म्हणजे 1/4 पाय एप्सिलॉन 0k Q डिवाइड बाय R स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय हा चार्ज. किंवा एक कुलम्स मध्ये पण येईल बघा. R जर डिस्टन्स असेल तर दोन चार्जेस मध्ये रिपल्सिव्ह फोर्स असेल 1/4 पाय एप्सिलॉन 0k Q0 डिवाइड बाय R स्क्वेअर. दिस इज द फॉर्म्युला फॉर इंटेन्सिटी. आता इमॅजिन करा की आपल्याला हा चार्ज एक छोट्याशा डिस्प्लेसमेंटने डिस्प्लेस करायचा आहे, dr ने आपण म्हणू. म्हणजे आता चार्ज इथे आहे आणि तो जर चार्ज आपल्याला एक स्मॉल डिस्प्लेसमेंट, आपण असं समजा की या ठिकाणावरून हा चार्ज इथे आणायचा आहे. यू जस्ट इमॅजिन, हा फोर्स आपण इथे दाखवलाय. लक्षात घ्या. आता आपण एकदम छोटी डिस्प्लेसमेंट म्हणू, dr, व्हेरी व्हेरी स्मॉल डिस्प्लेसमेंट dr. dr ने जर याला डिस्प्लेस करायचं असेल, मला सांगा हा चार्ज इथे आहे आता कुठे? या पॉइंटला Q0. या चार्जवर हा फोर्स ऍक्ट होत आहे. जर आपल्याला याला इनवर्ड डिरेक्शन आणायचं असेल, म्हणजे डिस्प्लेसमेंट इज इन अपोजिट डिरेक्शन टू फोर्स, 100% सर्टन वर्क इज टू बी डन. कारण हा फोर्स त्याला अपोज करेल ना, आतमध्ये जाऊ देणार नाहीये. मग ते छोटं वर्क डन जे आहे, वर्क डनचा फॉर्म्युला असतो आपल्याकडे. काय फॉर्म्युला? वर्क डन इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता डिस्प्लेसमेंट किती पाहिजे आपल्याला? इथे dr पाहिजे. लक्षात घ्या, व्हेरी स्मॉल डिस्प्लेसमेंट, बट मायनस साइन मस्ट बी देयर. काय मायनस साइनचा सिग्निफिकन्स सांगा? मायनस साइन इम्प्लाइज दॅट दिस वर्क इज डन इन द अपोजिट डिरेक्शन ऑफ फोर्स. म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे दोन वेक्टर अपोजिटला आहे. खरं तर हे असा आहे कन्सेप्ट बघा. वर्क डनचा फॉर्म्युला असतो F बार डॉट S बार, पण डॉट प्रोडक्ट माहिती आपल्याला कॉस थीटा असतो. पण इथे थीटा 180 आहे, कारण फोर्स इकडे असेल तर डिस्प्लेसमेंट इनवर्डला आहे, म्हणून दोघांमधला अँगल 180 झाला. कॉस 180 इज -1, म्हणून इथे मायनस साइन आलेला आहे. सो दिस इज द स्मॉल वर्क डन टू डिस्प्लेस दिस चार्ज थ्रू अ स्मॉल डिस्प्लेसमेंट dr फ्रॉम P पॉइंट. P पॉइंट पासून इनवर्डला जर आपल्याला छोट्या डिस्प्लेसमेंट आणायचं असेल तेवढं वर्क डन करावं लागेल. पण आपल्याला माहिती आहे वर्क डन इज अ टाइप ऑफ एनर्जी. तो एक ऊर्जेचा प्रकार आहे. आता ऍज पर द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, yes, energy can neither be created nor be destroyed, but one form of energy can be converted in another form of energy. मग जेवढं वर्क डन केलं जाईल ते कम्प्लीट वर्क डन यस या पॉइंटला एनर्जीच्या स्वरूपात स्टोअर होईल, आणि म्हणूनच आपल्याला म्हणता येईल दिस इज इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. बघा लक्षात घ्या, ऍज पर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी जे वर्क डन होईल तेच वर्क डन त्या पॉइंटला इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीच्या स्वरूपात स्टोअर होणार आहे. So this is very important concept. Electrostatic potential energy U is equal to minus F into dr. Equation number आपण सेकंड देऊ, याला इक्वेशन नंबर फर्स्ट. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता मला सांगा, आपण जर हे इक्वेशन इथे टाकलं आणि इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला जर तयार करायचं ठरवलं तर U is equal to मायनस, हे सगळे कॉन्स्टंट बाहेर येतील, Q Q0 ओके, डिवायडेड बाय काय येणार इथे? F ची व्हॅल्यू टाका इथे, यस,
Q0 डिवायडेड बाय 4 पाय इप्सिलॉन 0 के यस. मला वाटतं आता हे झालं बघा स्मॉल वर्क डन बरं का. पण आपल्याला जर ही स्मॉल एनर्जी झाली म्हणजे त्या पॉइंट पुरती म्हणजे दिस इज इक्वल टू आय थिंक मायनस तसंच राहिला 1/r² इंटू dr. दिस इज इक्वेशन नंबर 3. दिस इज द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऍट दॅट पॉइंट व्हेन डिस्प्लेसमेंट इज व्हेरी स्मॉल दॅट इज dr. पण असं समजा आता आपल्याला ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत जायचंय. चार्ज समजा इथे आहे आता आणि या ए पासून बी ला जर आणला दॅट इज फ्रॉम डिस्टन्स r1 टू r2 म्हणजे या ए पॉइंटचं डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ चार्ज r1 आहे, हे r2 आहे. एवढी जर डिस्प्लेसमेंट करायची असेल तर किती इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी लागेल. तर ती जर काढायची असेल आपल्याला तर काय करावं लागेल, याला इंटिग्रेशन करावं लागेल बघा. कारण हे छोटंसं वर्क डन आहे फॉर स्मॉल डिस्प्लेसमेंट. आपल्याला जर कम्प्लीट डिस्प्लेसमेंट पाहिजे असेल फ्रॉम यस फर्स्ट लिमिट r1 टू r2 तर काय करावं लागेल, इथे टोटल एनर्जी जर काढायची असेल तर याचं इंटिग्रेशन करायचं. याला आपण du म्हटलं तरी चालेल बरं. आपण बेटर वे इथे सिम्बॉल du घ्यायला पाहिजे कारण स्मॉल इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल ते जर वर्क डन स्मॉल असेल तर हा फॉर्म्युला झाला du साठी. याला थोडंसं करेक्शन करू आपण. सो दी स्मॉल इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्मॉल वर्क डन, कारण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीने एनर्जी म्हणजेच वर्क डन आहे. सो du इज इक्वल टू मायनस fdr ही व्हॅल्यू टाकली आपण. मग टोटल एनर्जी जर काढायची असेल तर इंटिग्रेशन ऑफ du करावं लागेल तुम्हाला. कुठून ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी. मग ए चं डिस्टन्स किती आहे r1, याला लोअर लिमिट म्हणायचं आणि ही अप्पर लिमिट. मग ही जर व्हॅल्यू आपण याच्यामध्ये टाकली तर मायनस हे सगळे कॉन्स्टंट बाहेर येतील. Q0 डिवाइड बाय 4 पाय एप्सिलॉन 0 के हे सगळे बाहेर आले. इंटिग्रेशन मध्ये येणार 1/r² dr. लिमिट्स आर फ्रॉम r1 टू r2. लिमिट्स महत्वाचे आहे ते लक्षात घ्या. आता हे इंटिग्रेशन सॉल्व्ह केलं की संपला पार्ट. आता इंटिग्रेशन कसं सॉल्व्ह करायचं, आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा. इंटिग्रेशन x⁻n dx चा फॉर्म्युला आहे. काय असतो, x⁻n+1/n+1. मग इथे पण हा r जर वर घेतला आपण r² तर r⁻² होईल. मग r⁻² चं इंटिग्रेशन काय येणार, r⁻²+1 डिवाइड बाय -2+1 म्हणजेच r⁻−1/-1 म्हणजेच काय येणार -1/r. बघा लक्षात घ्या, इंटिग्रेशन ऑफ 1/r² dr कम्स आउट -1/r. आणि म्हणून आपण त्याला जर डायरेक्ट सॉल्व्ह केलं तर आपल्याला येईल यस इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. टोटल इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी U इज इक्वल टू, बोला पटपट, U इज इक्वल टू यस मायनस मायनस प्लस होऊन जाईल ते Q0 डिवायडेड बाय 4 पाय इप्सिलॉन 0 के. बोला सगळ्यांनी यस. मला वाटतं इथे आलं -1/r होता, मायनस बाहेर घेतला आपण 1/r राहिला. अँड लिमिट्स आर फ्रॉम r1 टू r2. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. शेवटची स्टेप लिमिट्स ऑफ इंटिग्रेशन सबस्टिट्यूट करायचे. सो दिस इज बोला 1/4 पाय इप्सिलॉन 0 के यस Q0 इन ब्रॅकेट 1/r2 मायनस 1/r1. हा फॉर्म्युला तयार झाला तुमचा इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी व्हेन चार्ज इज डिस्प्लेस फ्रॉम ए पॉइंट टू बी पॉइंट. म्हणजे r1 टू r2 म्हणजे r1 डिस्टन्स वर एक पॉइंट आहे, r2 वर आहे. जर एवढ्या डिस्प्लेसमेंटने इथे आपण घेतली इथपासून इथपर्यंत जर चार्ज आणला तर एनर्जी एवढ्याने इन्क्रीज होणार आहे. लक्षात घ्या, U इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन 0 के Q0 इन ब्रॅकेट 1/r2 मायनस 1/r1. आता जनरली बघा एक झिरो पोटेन्शियलचा कन्सेप्ट आहे. व्हॉट डन बाय झिरो पोटेन्शियल म्हणजे जेव्हा पॉइंट एकदम इलेक्ट्रिक फील्डच्या बाहेर असेल त्याला म्हणायचं झिरो पोटेन्शियल कंडिशन. मग जर आपल्याला असं समजा की हा P पॉइंट आहे, काय या P पॉइंटला जर हा चार्ज आणायचा असेल कुठून, इन्फिनिटी पासून. इमॅजिन करा हे इन्फिनिटी अंतर आहे असं. आता इन्फिनिटी पासून जर त्या चार्जला आपण इथपर्यंत आणलं तर किती इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी होईल या सिस्टमची. तर तुम्हाला फक्त या फॉर्म्युल्यात काय रिप्लेस करायचं बघा. आता इथे r1 म्हणजे पहिला पॉइंट होता ना, मग पहिला पॉइंट कुठे आता इन्फिनिटीला आहे. म्हणजे तुम्हाला सरळ इथे रिप्लेस काय करायचंय, यस सिम्पली यू टू रिप्लेस r1 इज इक्वल टू इन्फिनिटी, r2 इज इक्वल टू r. कारण आपल्याला या पॉइंट पर्यंत यायचंय P पर्यंत. P चं डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ चार्ज r आहे. जसं इथे A टू B आपण काढलं हे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी, त्यामध्ये r1 फर्स्ट पॉइंट होता, r2 सेकंड पॉइंट होता. आता इथे फर्स्ट पॉइंट आपला इन्फिनिटीला म्हणजे r1 इन्फिनिटी झालं, r2 म्हणजे सेकंड पॉइंट आपल्याला P पर्यंत आणायचं त्या चार्जला म्हणजे r झालं. आणि इथे जर आपण ह्या व्हॅल्यूज टाकल्या लक्षात घ्या तर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी काय येईल मला सांगा फॉर्म्युला. यस, सो वी विल गेट इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी U इज इक्वल टू, बोला 1/4 पाय इप्सिलॉन 0 के यस काय ना Q0 डिवाइड बाय यस 1/r2 म्हणजे 1/r. बघा ब्रॅकेट मध्ये 1/r मायनस 1/इन्फिनिटी. बट 1/इन्फिनिटी इज ऑलवेज 0.
आणि म्हणून इथे फक्त शिल्लक राहणार 1/r. तो 1/r आपण डायरेक्ट इथे लिहू. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. जे काय असेल नंबर तो तुम्ही द्या. दिस इज इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ 2 पॉइंट चार्जेस. हा एक चार्ज आणि हा एक चार्ज. मग तो कुठे r अंतरावर जर असेल, इथे शक्यतो सफिक्स r पण दिलेला आहे त्यांनी, म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऍट अ डिस्टन्स r फ्रॉम द सेंटर ऑफ चार्ज इट इज गिवन बाय 1/4πε0 k q0 अपॉन r². तुम्ही इथे कोणता चार्ज ठेवता त्यावर डिपेंड आहे. इथे 1 कुलम असेल तर इथे 1 कुलम आहे. 1 कुलम जर आला तर ऑब्वियस आहे दॅट इज 1/4πε0 k q डिवाइड बाय r. दिस विल बी द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. So electrostatic potential energy at a distance r is equal to 1/4πε0 k q0 divided by r. या फॉर्म्युल्याने तुम्हाला इथे जायचं आहे. आता याच्यामध्ये बघा, आपण याला जर थोडंसं रिअरेंज करून लिहिलं, बघा थोडंसं आपण जर रिअरेंज करून लिहायचं ठरवलं यामध्ये, तर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऍट दॅट डिस्टन्स इज इक्वल टू 1/4πε0 k, ही टर्म तशीच ठेवू आपण, q डिवाइड बाय r हे एका ब्रॅकेट मध्ये टाकून देऊ आणि आउटसाइड ब्रॅकेट q0 घेऊ. आता ही जी काही ब्रॅकेटेड टर्म आहे ना, यालाच म्हणतात इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट दॅट पॉइंट, विच इज अ स्केलर क्वांटिटी. जसं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असते तशीच इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज अ स्केलर क्वांटिटी विच गिव्स द स्ट्रेंथ ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ऍट अ गिवन पॉइंट. म्हणजे इलेक्ट्रिक फील्डची ताकद सांगण्यासाठी दिलेल्या पॉइंटला ही एक क्वांटिटी डिफाइन केली, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. सो इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट अ गिवन पॉइंट इज डिफाइन्ड एज यस अमाउंट ऑफ वर्क डन टू डिस्प्लेस गिवन चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू दॅट पॉइंट. म्हणजे इन्फिनिटी पासून या पॉइंटला आणण्यासाठी जे काही वर्क डन लागेल, दॅट वर्क डन डिवाइड बाय दॅट चार्ज गिव्स राइज टू पोटेन्शियल. ही बेसिक डेफिनेशन आहे. पण याच्यामध्ये आता मला सांगा, हे वर्क डन म्हणजे आता आपण हे काढलेलं आहे, यातला q0 जर आपण उडून टाकला तर फॉर्म्युला येणार 1/4πε0 k यस q डिवाइड बाय r. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. दिस इज फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट अ गिवन पॉइंट. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या तिथे, बेसिक डेफिनेशन. आता हा जो कन्सेप्ट आहे आपल्याला बघा, इथे काय जो नंबर असेल याला इक्वेशन नंबर 3 देऊ आपण. दिस इज इक्वेशन नंबर 4. ओके, त्याच्यानंतर दिस इज इक्वेशन नंबर, इथे पाहिजे इथे 4 द्या. दिस इज इक्वेशन नंबर 5. तर यामधला एवढा जो पार्ट आहे, दिस इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल. व्हॉट इज डेफिनेशन? इलेक्ट्रिक पोटेन्शियल एट अ गिवन पॉइंट इज डिफाइन्ड एज रेशियो ऑफ वर्क डन टू डिस्प्लेस अ गिवन चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू दॅट पॉइंट. इन्फिनिटी पासून दिलेला चार्ज त्या पॉइंटला आणेपर्यंत जेवढं वर्क डन होईल, दॅट वर्क डन डिवाइड बाय चार्ज, दिस गिव्स राइज टू पोटेन्शियल. पोटेन्शियल 1/4πε0 k q डिवाइड बाय r. हा फॉर्म्युला तयार झाला. याचं युनिट असतं व्होल्ट, लक्षात घ्या. ही एनर्जी आहे, हे पोटेन्शियल आहे, ही क्वांटिटी वेगळी आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून आपण जर इथे एक दोघांमधलं रिलेशन घ्यायचं झालं, म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी आणि पोटेन्शियल यांचं रिलेशन जर लिहिलं, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऍट डिस्टन्स r इज इक्वल टू पोटेन्शियल ऍट दॅट डिस्टन्स. ऍट दॅट डिस्टन्स म्हणजे किती? r डिस्टन्स वर. हे पण पोटेन्शियल r डिस्टन्स वरच आहे, मल्टिप्लाइड बाय गिवन चार्ज जो आपण तिथे ठेवणार आहे. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे दोघांमधलं रिलेशन झालं बघा. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऍट अ गिवन डिस्टन्स हा फॉर्म्युला आपल्याकडे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट अ गिवन डिस्टन्स हा फॉर्म्युला झाला. आणि म्हणून याच्यावरून मग पोटेन्शियलची डेफिनेशन तयार करतात. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट अ गिवन डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ चार्ज इज इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऍट दॅट पॉइंट डिवाइड बाय यस दॅट चार्ज. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हीच डेफिनेशन इथे आहे, कारण एनर्जी म्हणजेच वर्क डन, म्हणजे वर्क डन डिवाइड बाय q0 लिहिलं काय आणि एनर्जी डिवाइड बाय q0 लिहिलं काय. सो युनिट याच्यावरून येईल बघा, जूल पर कुलम, किंवा याला व्होल्ट सुद्धा युनिट वापरलं जातं. कोणचं वापरलं जातं? व्होल्ट. सो SI युनिट फॉर इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज व्होल्ट, VOLT. सिम्बॉल पाहिजे असेल कॅपिटल V. सो 1 व्होल्ट पोटेन्शियल इज इक्वल टू 1 जूल एनर्जी डिवाइड बाय 1 कुलम चार्ज. याच्यावरून तुम्हाला 1 व्होल्ट पोटेन्शियल डिफाइन करता येतं. काय म्हणता येईल आपल्याला? The electric potential at a given point is said to be 1 volt if 1 joule of work is done to displace a charge of 1 coulomb from infinity to that point. म्हणजे इन्फिनिटी पासून त्या पॉइंट पर्यंत 1 कुलम चार्ज आणण्यासाठी जर 1 जूल वर्क डन लागलं, तर त्या पॉइंटचं पोटेन्शियल 1 व्होल्ट आहे असं म्हणायला अडचण नाही. आता पोटेन्शियल जरी स्केलर क्वांटिटी असेल तर याच्या फॉर्म्युल्यामध्ये इथे प्लस मायनस साइन वापरण्याची पद्धत असते. प्लस साइन कधी वापरायचं? इफ इट इज पोटेन्शियल ऑफ पॉझिटिव्ह चार्ज. हा जर चार्ज निगेटिव्ह असता तर मग इथे मायनस साइन घ्यायचं. जरी स्केलर क्वांटिटी असेल तरी लक्षात ठेवा, पोटेन्शियल ऑफ पॉझिटिव्ह चार्ज इज टेकन ऍज पॉझिटिव्ह, व्हाईल पोटेन्शियल ऑफ निगेटिव्ह चार्ज इज टेकन ऍज निगेटिव्ह. तर असे दोन कन्सेप्ट होते बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल अँड दुसरं इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी आणि दुसरं आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल. दोघांमधलं रिलेशन तुमच्या समोर मांडलेलं आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऍट अ डिस्टन्स r
इज इक्वल टू इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट दॅट डिस्टन्स आर मल्टिप्लाइड बाय चार्ज Q0. हे काही क्वांटिटी नाही बघा, हे फक्त सांगतंय की R डिस्टन्स वर आहे, म्हणजे या चार्ज पासून R डिस्टन्स वर ही एनर्जी जी की आपण ही काढली होती, आणि पोटेन्शियल ऍट अ डिस्टन्स R जो की हा फॉर्म्युला आहे, मल्टिप्लाइड बाय गिवन चार्ज ऍट दॅट पॉइंट जो काही आपण ठेवलेला आहे. मग आपण याच्यावरून पोटेन्शियलची डेफिनेशन तयार केली. पोटेन्शियल ऍट दॅट पॉइंट इज डिफाइन्ड ॲज यस इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी पर युनिट चार्ज. म्हणजे Q0 जर मी 1 टाकला तर आपल्याला इथे म्हणता येईल दिस पोटेन्शियल इज इक्वल टू एनर्जी. म्हणजेच इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट अ गिवन पॉइंट इज नथिंग बट इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी पर युनिट चार्ज ऍट दॅट पॉइंट. थोडक्यात 1 कुलम चार्ज जर इथे ठेवला तर त्याची जी काही एनर्जी असेल इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ती म्हणजेच त्या पॉइंटला असणारं पोटेन्शियल असेल. ज्याचं युनिट मी तुम्हाला सांगितलंय ते व्होल्ट. आता खरं तर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी आता जो आपण फॉर्म्युला डिराईव्ह केलाय बघा, UR तुमच्या समोर आहे फॉर्म्युला. काय एनर्जीचा फॉर्म्युला आलेला आपल्याला 1/4πε0 Q/R इंटू Q0. आता ही एनर्जी फक्त 2 चार्जेसची झाली, 2 पॉइंट चार्जेस. आता 3 पॉइंट चार्जेस असतील तर त्याचं एक्सप्रेशन वेगळं आहे. पण एनर्जीचं युनिट मी तुम्हाला पहिल्यांदा क्लिअर करतो. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी SI युनिट असतं जूल. पण जनरली जे चार्जेस असतात इलेक्ट्रिसिटी मध्ये हे स्मॉलर असल्यामुळे त्यांची एनर्जी स्मॉल असते, म्हणून एक छोटस युनिट वापरतात, त्याला म्हणतात इलेक्ट्रॉन व्होल्ट. काय म्हणायचंय? इलेक्ट्रॉन व्होल्ट. हे वेगळा नाही, शब्द एकच आहे. स्मॉल ई कॅपिटल व्ही असा सिम्बॉल आहे इलेक्ट्रॉन व्होल्ट. सो इलेक्ट्रॉन व्होल्ट इज अ युनिट ऑफ एनर्जी, स्मॉलर युनिट, लक्षात घ्या. मग कन्वर्जन, आता पहिल्यांदा मी डेफिनेशन सांगतो. इलेक्ट्रॉन व्होल्ट इज डिफाइन्ड ॲज energy or electrostatic potential energy gained by an electron when displaced from one point to another point, yes, between which potential difference is 1 volt. और आपण एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंटला जर इलेक्ट्रॉन नेला, इथे दुसरा कोणताही चार्ज नाही, इलेक्ट्रॉन घेतला आणि त्याला ए पासून जर बी ला नेला आपण, आणि या दोघांमधलं पोटेन्शियल म्हणजे पोटेन्शियल ए पॉइंट आणि पोटेन्शियल बी पॉइंट, जर इथे या दोघांमधला डिफरन्स, आता व्हीबी जास्त असणार, व्हीए कमी असणार. काय रिझन आहे सांगा? या फॉर्म्युल्यानुसार जर बघितलं तर पोटेन्शियल इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू डिस्टन्स. म्हणजे ज्या पॉइंटचं डिस्टन्स कमी त्याचं पोटेन्शियल जास्त. आता बी पॉइंटचं डिस्टन्स कमी आहे, एचं जास्त आहे, म्हणून व्हीबी इज ग्रेटर दॅन व्हीए असणार आहे. म्हणून या 2 पॉइंट मध्ये काहीतरी डिफरन्स असेल ना पोटेन्शियलचा, व्हीबी मायनस व्हीए, यालाच म्हणतात पोटेन्शियल डिफरन्स. व्हेरी इम्पॉर्टंट, ही टर्म पहिल्यांदा समजून घ्या. पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 गिवन पॉइंट म्हणजेच काय? इलेक्ट्रिक पोटेन्शियल मधला डिफरन्स. किंवा याला असंही लिहिता येईल, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 गिवन पॉइंट इज अमाउंट ऑफ वर्क डन टू डिस्प्लेस गिवन चार्ज फ्रॉम लोअर पोटेन्शियल पॉइंट टू हायर पोटेन्शियल पॉइंट. म्हणजे ए टू बी जर काही वर्क डन करायचं असेल बघा, वर्क डन टू डिस्प्लेस गिवन चार्ज म्हणजे Q0 जर इथे असेल बघा, Q0 जर इथे असेल ए पासून बी ला, तर ते वर्क डन डिवाइड बाय चार्ज म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स झाला. आता जर हा पोटेन्शियल डिफरन्स होत असेल इथे, लक्षात द्या सगळ्यांनी, पोटेन्शियल डिफरन्स, आता याला सिम्बॉल पण परत व्हीच वापरतात कधी कधी, लक्षात घ्या. किंवा छोटा जर असेल तर त्याला डीव्ही पण वापरला जातो. तर वर्क डन इज इक्वल टू काय झालं इथे? यस, पोटेन्शियल डिफरन्स इंटू चार्ज होणार आहे. वर्क डन इज इक्वल टू यस पोटेन्शियल डिफरन्स मल्टिप्लाइड बाय चार्ज. हाही एक महत्वाचा फॉर्म्युला प्रॉब्लेम सॉल्व्हिंगच्या दृष्टीने लक्षात ठेवा. आता मला सांगा इथे वर्क डन ए टू बी म्हटलंय, म्हणजे चार्जला ए पासून बी ला घ्यायचंय. म्हणजे वर्क डन ए टू बी इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स किती सांगितला मी इथे? 1 व्होल्ट असला पाहिजे दोघांमधला. तो जर 1 व्होल्ट असेल आणि चार्ज जर इलेक्ट्रॉन असेल तर जे काही वर्क डन केलं जाईल बघा, यस, अमाउंट ऑफ वर्क डन टू डिस्प्लेस अ चार्ज ऑफ किंवा चार्ज इलेक्ट्रॉन फ्रॉम 1 पॉइंट टू अनदर पॉइंट हुज पोटेन्शियल इज हायर बाय 1 व्होल्ट. म्हणजे या 2 पॉइंट मधला पोटेन्शियल डिफरन्स जर 1 व्होल्ट असेल आणि इलेक्ट्रॉनला जर आपण डिस्प्लेस केलं तर जे काही एनर्जी येईल तुम्हाला, दॅट एनर्जी इज सेड टू बी और दॅट वर्क डन इज सेड टू बी 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. बघा आता इथे हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं, 1 इंटू ई ची व्हॅल्यू माहिती आहे 1.6 इंटू 10⁻⁹ जूल. म्हणजे हा जर प्रॉडक्ट घेतला तर हा एवढा येणार राईट साइड. आणि हेच वर्क डन किती असतं त्यांचं म्हणणं आहे? 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. किंवा आपण हे पण म्हणू शकतो बघा, एनर्जी गेन, कारण जे वर्क डन होईल तेच तो इलेक्ट्रॉन स्वतःमध्ये साठवून ठेवणार इथे. म्हणजे इलेक्ट्रॉन जेव्हा इथून इथे येणार तर इलेक्ट्रिक फील्ड मध्ये त्याची जागा बदलली, कॉन्फिगरेशन बदललं, म्हणून त्याची एनर्जी वाढणार आहे. कारण जे वर्क डन करू आपण त्याला इकडे आणण्यासाठी, व्हॉट एव्हर वर्क इज डन टू डिस्प्लेस दिस इलेक्ट्रॉन फ्रॉम 1 पॉइंट टू अनदर पॉइंट हुज पोटेन्शियल इज हायर बाय 1 व्होल्ट. म्हणजे या 2 पॉइंट मधला पोटेन्शियल डिफरन्स जर 1 व्होल्ट असेल तर याला इथून इथे आणण्यासाठी जेवढं काही वर्क डन केलं जाईल तेच वर्क डन तो स्वतः साठवून ठेवेल. आणि ती जी याला म्हणतात एनर्जी गेन, एनर्जी अक्वायर्ड,
So energy acquired or energy gained by an electron when displaced from one point to another point whose potential is higher by 1 volt is said to be 1 electron volt. आणि त्याचं कन्वर्जन आलं 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल टू 1.6 इंटू 10⁻⁻19 जूल. हे छोटं युनिट आहे बघा. एका इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये एवढं जूल एनर्जी असते. म्हणजे एवढी जूल जर झाली तर ती 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट अज्युम केली जाते. तर ही एक 1 इलेक्ट्रॉन व्होल्टची डेफिनेशन तुम्हाला सुद्धा प्रिपेअर करून ठेवायची. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. परीक्षेमध्ये ही पण डेफिनेशन विचारली जाऊ शकते. डिफाइन पोटेन्शियल डिफरन्स. काय सांगितलं मी? पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे डिफरन्स ऑफ पोटेन्शियल ऍट टू गिवन पॉइंट. दोन पॉइंट मधल्या पोटेन्शियलच्या डिफरन्सलाच पोटेन्शियल डिफरन्स म्हणायचं. आपल्याला करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये हे झालंय पोटेन्शियल डिफरन्स ओम्स लॉ मध्ये. मग पोटेन्शियल डिफरन्स ऍक्च्युअली हे डेफिनेशन आहे बघा. डिफरन्स ऑफ पोटेन्शियल बिटवीन दिस टू पॉइंट. म्हणजेच काय? द रेशो ऑफ वर्क डन टू डिस्प्लेस गिवन चार्ज फ्रॉम लोअर पोटेन्शियल पॉइंट टू हायर पोटेन्शियल पॉइंट. कारण पोटेन्शियलची डेफिनेशनच आहे वर्क डन अपॉन चार्ज. मग इथे व्हीबी काय असणार आहे? वर्क डन टू डिस्प्लेस फ्रॉम चार्ज इन्फिनिटी टू दॅट पॉइंट. व्हीए काय असणार? वर्क डन टू डिस्प्लेस चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू ए पॉइंट. मग दोघांचा डिफरन्स जर काढला आपण तर दॅट इज वर्क डन टू डिस्प्लेस चार्ज फ्रॉम ए पॉइंट टू बी पॉइंट. म्हणून ही डेफिनेशन आहे पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू गिवन पॉइंट कॅन बी डिफाइन्ड ॲज यस द रेशो ऑफ वर्क डन टू डिस्प्लेस गिवन चार्ज फ्रॉम लोअर पोटेन्शियल पॉइंट टू हायर पोटेन्शियल पॉइंट. आणि ही झाली डेफिनेशन 1 इलेक्ट्रॉन व्होल्टची. 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज डिफाइन्ड ॲज एनर्जी गेन बाय एन इलेक्ट्रॉन when displaced from one point to another point whose potential is higher by 1 volt. म्हणजे एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंटला जर इलेक्ट्रॉनला आपण डिस्प्लेस केलं ज्याचं पोटेन्शियल 1 व्होल्टने जास्त आहे तर जी काही एनर्जी त्याला मिळेल तीच असते 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. अँड दॅट इज नो डाऊट इक्वल टू 1.6 इंटू 10⁻⁻19 जूल. प्रॉब्लेम सॉल्व्हिंगच्या वेळेला हे इम्पॉर्टंट आहे. आपल्याला कन्वर्जन लागणार आहे. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर अशा पद्धतीने आपण आज दोन कन्सेप्ट बघितले. कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ज्याच्यामध्ये 2 पॉइंट चार्जेस असतील तर त्यांची आपण एनर्जी काढली. तो फॉर्म्युला आला U सफिक्स R इज इक्वल टू 1/4πε0k QQ0 डिवाइडेड बाय SR where R be the distance between these two charges आणि Q आणि Q0 be the magnitude of two given charges. आता 3 पॉइंट चार्जेस असतील 4 असतील तर डिपेंड आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघणार आहे. यस इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ 2 पॉइंट चार्ज सिस्टम. आपण आता इथे फक्त 3 पॉइंट चार्ज सिस्टम आता 2 पॉइंट चार्जची बघितली. Okay, thank you.